1,76,000 कोटीची गुंतवणूक आणि 2,25,000 नोकऱ्या. ही सोन्यासारखी संधी 2022 मध्ये महाराष्ट्राच्या दाराशी चालून आली होती. पण महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू होता. आमदार फुटत होते, मंत्रालयात फाईलवर सह्या करायला मंत्री नव्हते, सरकार कसं पाडू आणि मी खुर्चीवर कसं बसू हे चाललं होतं. आणि याच राजकीय अस्थिरतेचा, याच अविश्वासाचा फायदा शेजारच्या गुजरात सरकारने घेतला. त्यांनी तातडीने फॉक्सकॉनच्या प्रमुखांना गांधीनगरला बोलवून घेतलं. एका रात्रीत हाय पॉवर कमिटी बैठक घेतली, महाराष्ट्रापेक्षा जास्त सवलती दिल्या आणि दारातून लक्ष्मी पळवून नेली. आज जगात ज्या देशाकडे किंवा ज्या राज्याकडे सेमीकंडक्टर चिप बनवायची ताकद आहे, तो जगावर राज्य करतोय. आणि हीच ताकद, हेच वैभव तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या उंबरवट्यापर्यंत आलं होतं. पुण्याच्या तळेगाव औद्योगिक क्षेत्रात जगातील सर्वात मोठा सेमीकंडक्टरचा कारखाना सुरू होणार होता. कंपनीचं नाव होतं वेदांत फॉक्सकॉन. गुंतवणूक किती? 1,54,000 कोटी रुपये.